मुंबईचे आकाश काचेच्या छतावर कोसळल्यासारखे वाटत होते, ज्यामुळे प्रकाशाचे क्षितिज एका गोंधळलेल्या राखाडी रंगाच्या धुसर रंगात बदलले. समीर देशमुखच्या मिनिमलिस्ट युनिटमध्ये शांतता फक्त मजबूत खिडक्यांवरून येणाऱ्या पावसाच्या लयबद्ध कर्कश आवाजाने भंगली, जो आवाज त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या एकांततेचा प्रतिध्वनी करत होता. सीईओने त्याचे इटालियन कट सूट जेनकेट काढले. थंड संख्या आणि आत्माहीन व्यवहारांनी भरलेल्या दिवसाचे वजन जाणवले. घराच्या तांत्रिक प्रणालीद्वारे नियंत्रित तापमान स्वयंपाकघरातून एक मंद प्रकाश येताना त्याच्या मणक्यातून आलेला थरकाप दूर करू शकले नाही. तिथे कोणीही नसावे, कारण त्याची बहीण काही तासांपूर्वी दुबईला निघून गेली होती. अफाट मालमत्ता सोडून समीर ज्याला घरघोट घर म्हणत असे त्या नेहमीच्या रिकाम्या जागी आयात केलेल्या संगमरवरावर मांजरीच्या पावलांनी चालत तो स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर थांबला आणि एका अनपेक्षित दृश्याने त्याचा श्वास रोखला गेला. अंजली तिथे होती. ती त्याच्या मागे होती. धाडसी डिझाईन केलेल्या नलांपैकी एकातील गलतीशी झुंजत होती, जी पाण्याचा पातळ प्रवाह बाहेर काढण्याचा आग्रह करत होती. ती पूर्णपणे भिजली होती. ती रस्त्यावरून नुकतीच मुसळधार पावसात आली होती आणि तिने घातलेली साधी सुती साडी आता पारदर्शक दुसऱ्या त्वचेसारखी झाली होती. ती कापड तिच्या पाठीच्या आणि खांद्यांच्या वळणांना पूर्णपणे चिकटून होती, ज्यामुळे एका महिलेचे छायाचित्र दिसून येत होते, जी त्या क्षणापर्यंत त्याने त्याच्या धावपळीच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर फक्त एक शांत आणि असंबद्ध उपस्थिती म्हणून पाहिली होती. तिच्या शरीरातून येणारी उष्णता आलिशान पेंटहाऊसच्या धातूच्या वातावरणाच्या थंडपणाशी लढत असल्याचे दिसत होते. अंजलीची बदाम रंगाची त्वचा कमी प्रकाशात चमकत होती आणि पाण्याचे छोटे थेंब तिच्या मानेवरून टपकत होते. तिच्या कंबरेला भिजवणाऱ्या कापडाच्या कडेखाली अदृश्य होत होते. समीरला एक आदिम आवेग जाणवत होता. इच्छाशक्तीची एक ठिणगी जी त्याने स्प्रेडशीट्स आणि बोर्ड मीटिंगच्या थराखाली दळवली आहे असे त्याला वाटले. तिच्यात इतकी वैशिष्ट्यपूर्ण असलेली ताजी चमेलीचा सुगंध, पाण्याच्या धातूच्या वासात आणि उघड्या भेगातून ओल्या मातीच्या वासात मिसळत होता. ती पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या हातांच्या लयबद्ध हालचालींवरून तो आपली नजर हटवू शकला नाही. त्यासोबत असलेल्या कंपनीतील सर्वात शक्तिशाली माणूस धोक्याच्या आणि निषिद्धतेच्या सीमेवरील तिची शारीरिक असुरक्षितता पाहत होता हे त्याला माहीत नव्हते. आवाज न करता तो जवळ आला आणि त्याच्या श्वासाचा आवाज आता जड झाला. शेवटी तिला सावध केले. अंजली वेगाने वळली. ओल्या जमिनीवर थोडीशी घसरली, पण समीरच्या मजबूत हातांनी ती पडण्यापूर्वीच तिला पकडले. शारीरिक संपर्क तात्काळ आणि विनाशकारी होता. चामड्याच्या आणि स्टीलच्या थंड स्पर्शाची सवय असलेल्या त्याच्या हातांना तिच्या हातांची जलजलीत मऊ त्वचा आढळली. दोन्ही शरीरात एक विजेचा झटका जाणवत होता. एक शारीरिक संबंध जो सामाजिक वर्ग, वय किंवा नैतिक परंपरांकडे दुर्लक्ष करत होता. तिने वर पाहिले. समीरच्या काल्या भुकेल्या डोळ्यांना भेटले आणि एका अनंत क्षणासाठी बाहेरील जग, त्याच्या समस्या आणि वादलांसह दोघांसाठीही अस्तित्वात नव्हते. अंजलीने दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण जवळीक चुंबकीय होती आणि तिला त्याच्या छातीतून त्याच्या बारीक लिनेन शर्टमधून बाहेर पडणारी उष्णता जाणवत होती. आता ती पाण्यानेही माखलेली होती. तिचा श्वासोच्छ्वास वाढू लागला, ज्यामुळे तिची छाती ओल्या कापडावर उत्तेजितपणे वरखाली होत होती. ही गोष्ट समीरला अपराधीपणा आणि आकर्षणाच्या मिश्रणाने लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. त्या उन्हाळ्यात तो तिचा शिक्षक होता, तिच्या जिवलग मैत्रिणीचा मोठा भाऊ. अधिकारपदाचा अधिकारी ज्याने तिचे रक्षण करावे, तिची इच्छा नसावी. तरीही त्या क्षणी त्याच्या खाजगी कलादालनातील एकमेव जिवंत वास्तविक वस्तू असलेल्या या महिलेच्या संवेदी वास्तवासमोर सीईओचा तर्क पूर्णपणे अपयशी ठरला. समीरच्या हातांनी तिचे हात सोडले नाहीत. उलट त्याचे अंगठे तिच्या ओल्या त्वचेवर हळूवार वर्तुळे काढू लागले, जवळजवळ बेशुद्ध हालचाल ज्यामुळे त्याला स्पर्शाची तहान जाणवत होती. त्याने तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या पसरताना पाहिल्या, भीतीचे किंवा आकर्षणाचे एक जैविक लक्षण जे ती लपवू शकत नव्हती. बाहेर पावसाचा आवाज मोठा होत गेला. एक ध्वनिक अडथळा निर्माण झाला जो त्यांना उर्वरित मानवतेपासून वेगळे करत होता.
त्या स्वयंपाकघराचे पापाच्या संभाव्य अभयारण्यात रूपांतर करत होता. त्याला जाणवले की तिच्या चमेलीच्या सुगंधाने त्याच्या फुफ्फुसांमध्ये भरलेले आहे. एक सुगंध जो त्याच्या जीवनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वच्छतेच्या निर्जंतुक सुगंधाशी तीव्रपणे भिन्न होता. त्याला आठवण करून देत होता की तो अजूनही मांस आणि रक्ताचा माणूस आहे. अंजलीने तिची नजर खाली केली. तिच्या स्थितीबद्दल आणि तिला माहीत असलेल्या परिणामाबद्दल तिला लाज वाटली. परंतु समीरची शांतता कोणत्याही फटकाराच्या शब्दांपेक्षा अधिक स्पष्ट होती. त्याने पाहिले की तिचे ओठ थंडीमुळे नव्हे तर त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबित चिंतेमुळे. त्यांच्यामध्ये एक तणाव होता जो तुटण्याच्या बेतात होता. त्याचा उजवा हात हळूहळू वर आला. त्याची बोटे तिच्या खांद्याच्या वळणावर घासत तिच्या गालावर चिकटलेल्या काल्या केसांच्या धाग्यापर्यंत पोहोचली. हा स्पर्श पंखासारखा हलका होता, पण इतका खोल हेतूने भरलेला होता की त्यामुळे अंजलीचे हृदय पिंजऱ्यात बंदिस्त पक्ष्यासारखे तिच्या फासल्यांवर धडकत होते. अंजलीची शुद्धता आणि समीरला स्वतःच्या आत्म्यात जाणवणारा नैतिक भ्रष्टाचार यांच्यातील फरक त्या मूक संपर्कापेक्षा जास्त स्पष्ट कधीच नव्हता. त्याला तिच्यात दशकांपूर्वी गमावलेली एक निरागसता दिसली, एक चैतन्य जे पैशाने खरेदी करता येत नव्हते आणि आता तो कोणत्याही किंमतीत मिळवू इच्छित होता. पडदे आणि LED लाईट्स असलेले पेंटहाऊसचे तांत्रिक वातावरण त्या मूलभूत आणि आंतरिक मानवी संवादाची थट्टा करत होते. तो एक मास्टर वाटाघाटी करणारा होता, परंतु तिथे पावसाने भिजलेल्या एका ग्रामीण मुलीला तोंड देत. त्याला कोणताही स्पर्धात्मक फायदा नव्हता. इच्छा ही त्या खोलीत उपस्थित असलेली एकमेव मास्टर होती आणि ती पूर्णपणे आत्मसमर्पण करण्याची मागणी करत होती जी समीर मान्य करण्यास तयार नव्हता. अंजलीला अखेर तिचा आवाज सापडला, जरी तो एक कर्कश कुजबुज म्हणून बाहेर आला जो केवळ निषिद्ध भेटीचा तणाव वाढवत होता. तिने त्या गोंधळाबद्दल, सांडपाण्याबद्दल आणि त्या अवस्थेत असल्याबद्दल माफी मागितली, पण समीरला शब्द ऐकू आले नाहीत. फक्त तिच्या आवाजाची सुरस त्याच्या हाडांमध्ये कंप पावत होती. त्याला तिला जवळ खेचण्याची, शेवटी सभ्यतेचा अडथळा तोडण्याची आणि नशिबाने इतक्या क्रूरपणे आणि मोहकपणे त्याच्यासमोर जे ठेवले होते ते छाखण्याची तीव्र इच्छा जाणवली. बाहेरील वादळ हे फक्त त्या गोंधळाचे प्रतिबिंब होते जे आता त्या माणसाच्या आत्मसंयमाला गिलंकृत करत होते ज्याने कधीही त्याच्या भावनांवर ताबा गमावला नाही. त्याने शेवटी तिला झाऊ दिले, पण त्याच्या बोटांचे चिन्ह तिच्या त्वचेत ताब्यात असलेल्या अदृश्य शिक्कासारखे जलत होते. अंजली एक पाऊल मागे सरकली. तिचे डोळे अजूनही त्याच्यावर स्थिर होते. धक्का आणि जागृतीचे मिश्रण प्रकट होते, जे त्या पावसाळ्याच्या रात्रीपासून सर्व काही बदलून टाकेल. समीर स्थिर राहिला. तिला हॉलवेकडे जाताना पाहत होता. ओल्या जमिनीवर तिच्या उघड्या पायांच्या आवाज आपत्तीला आमंत्रण दिल्यासारखे वाटत होते. खेळ सुरू झाला होता आणि त्याने आयुष्यभर पाळलेले नियम आता त्या निंदनीय आणि विद्युतभारित भेटीत नुकत्याच उघड झालेल्या गोष्टींना लागू होत नव्हते. जर तुम्ही समीरच्या जागी असता तर काय केले असते? तुमचे मसालेदार उत्तर कमेंटमध्ये लिहा. त्यानंतरच्या दिवसांत समीर आणि अंजली यांच्यातील तणाव त्या मिनिमलिस्ट पेंटहाऊसमधील एक जिवंत पात्र बनला. एक भूत जो प्रत्येक शांत हॉलवेमध्ये त्यांना त्रास देत होता. त्याने त्याच्या अब्जावधी डॉलर्सच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वयंपाकघरातील तिची प्रतिमा, तिच्या शरीराला चिकटलेले तिचे कपडे, त्याच्या डोळ्यातील रेटिनामध्ये एका तापदायक वेडाने जलत होते. तो लवकर घरी येऊ लागला असे काही त्याने यापूर्वी कधीही केले नव्हते. फक्त काचेच्या बुककेसमध्ये ती अभ्यास करत असताना तिला पाहण्याची संधी मिळावी म्हणून. अंजलीच्या साधेपणासमोर त्याचा प्रतिकार कोसळत होता, जी संपूर्ण बाजारपेठेवर एका इच्छेने राज्य करणाऱ्या माणसावर असलेल्या तिच्या शक्तीकडे दुर्लक्ष करत होती. हॉलवेमध्ये प्रत्येक संधीची भेट म्हणजे टाळलेल्या नजरेचा आणि अव्यक्त शब्दांचा छल होता. अंजलीला तिच्या प्रत्येक हालचालीत समीरच्या नजरेचे वजन जाणवत. ती टाळू शकत नसलेल्या शिकारीने शिकार केल्याची भावना. तिला तिच्या हातात असलेल्या त्याच्या हातांची ताकद आठवत होती आणि नाश्त्यात त्यांचे आवाज आल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक निषिद्ध उष्णता जाणवत होती.
तिला माहीत होते की ती फक्त एक इंटर्न आहे, एक गावठी मुलगी जी संगमरवरी आणि स्टीलच्या जगात राहत नव्हती. पण त्याच्या डोळ्यात दिसणारी इच्छा तिला धोकादायकपणे खास वाटू देत होती. तिच्या मित्राप्रती, समीरच्या बहिणीप्रती असलेली तिची निष्ठा तिला सतत आठवण करून देत होती की कोणतीही चूक अक्षम्य विश्वासघात ठरेल. निषिद्ध इच्छा सूक्ष्मपणे सुरू झाली. लहान संवादांमधून ज्यात बैठकीच्या खोलीच्या अर्ध्या अंधारात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक अक्षरात गुप्त हेतूंचे वजन होते. तू थकलेली दिसतेस अंजली. इंटर्नशिप खूप मागणी करत आहे का, की हे घर तुला गुदमरवत आहे? त्याने एका रात्री विचारले. त्याचा आवाज अष्टक खाली घसरत होता. एक मखमली कुजबुजत होता. तिने उत्तर दिले की शहर खूप मोठे आहे, परंतु त्याच्या संरक्षणामुळे तिला सुरक्षित वाटले. हा शब्द सीईओसाठी आव्हानासारखा वाटला. तो जवळ आला. त्याच्या महागड्या कोलोनचा सुगंध तिच्या नैसर्गिक सुगंधात मिसळत होता. असे वातावरण निर्माण करत होता जिथे ऑक्सिजनची कमतरता भासत होती आणि प्रत्येक हालचाल जाणीवपूर्वक चिथावणी देणारी होती. तो तिच्यावर दुर्मिळ पुस्तके आणि छोट्या छोट्या सुखसोयींचा वर्षाव करू लागला. एका उत्साही मार्गदर्शकाच्या रूपात त्याची आवड दाखवत होता, तर त्याचे हृदय अधिक शारीरिक आणि निषिद्ध गोष्टीसाठी तळमळत होते. अंजलीने थरथरत्या हातांनी भेटवस्तू स्वीकारल्या. प्रत्येक वस्तू एका साखळीतील कडी वाटली जी तिला त्याच्या जगाशी अधिक झवलून जोडत होती. कामुक संबंध त्यांनी केलेल्या कृतीमुळे वाढला नाही, तर त्यांनी जे टाळले त्यातून जवळच्या स्पर्शांचे नृत्य आणि संयमी उसासे ज्यामुळे त्यांच्यातील वातावरणात विद्युतीकरण झाले. तो तिला लोखंडी तिजोरीतील एक दुर्मिळ रत्न म्हणून पाहत होता आणि ती त्याला एक रहस्य म्हणून पाहत होती जी ती उलगडू इच्छित होती. जरी तिला माहीत होते की या प्रक्रियेत ती जलून जाऊ शकते. दावे खूप मोठे होते. तिच्या बहिणीच्या मैत्रिणीशी संबंधित एक घोटाळा समीरने 15 वर्षे रूढीवादी मराठी उच्चभ्रूमध्ये निर्माण केलेल्या निर्दोष प्रतिष्ठेला नष्ट करू शकतो. त्याने म्हटले, भागीदारांची परीक्षा आणि त्याच्या कुटुंबाचे दुःख कल्पना केले, परंतु त्यापैकी काहीही अंजलीने त्याच्या आत पेटवलेली ज्वाला विझवण्याइतके मजबूत नव्हते. खोट्याच्या ऐहिक उत्तेजनामुळे तो त्याच्यावर ताबा मिळवू लागला. तिच्यासोबतच्या एकाकीपणाच्या प्रत्येक क्षणाला त्याने नेहमीच जाहीरपणे बचाव केलेल्या नैतिकतेवर विजय मिळवल्यासारखे वाटू लागले. तो दुहेरी जीवन जगला, दिवसा निर्दयी सीईओ आणि पावसाने भिजलेल्या रात्री वेडा आणि असुरक्षित माणूस. एका रविवारी दुपारी, जेव्हा शहर आणखी एका वादळाच्या इशाऱ्याखाली थांबले होते, तेव्हा त्याला ती बाल्कनीत सापडली. टेम्पर्ड ग्लासमधून पावसाचे थेंब टपकताना पाहत होती. तुला तिथे काय दिसते, अंजली? अराजकता की स्वातंत्र्य? त्याने विचारले. इंचभर थांबून तिच्या शरीरातून येणारी उबदारता जाणवली. ती हळूहळू वळली. तिच्या डोळ्यांतून एक दुःख दिसून आले जे त्याने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. एकटेपणा जो त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबित होता. त्यांची बंक खाती वेगवेगळी असूनही. मला एक जग दिसते जिथे मी बसत नाही, समीर. आणि मी तुला पाहतो, ज्याच्याकडे सर्व काही आहे असे दिसते, परंतु पावसाकडे असे पाहतो की जणू काही तो पैशाने खरेदी करता येत नाही असे काहीतरी वाहून नेऊ शकतो. त्या शब्दांनी समीरच्या आतड्यात एक ठोसा मारल्यासारखे आघात केले. त्याच्या अधिकाराचा मुखवटा काढून टाकला आणि लिनेन सूटमागील रिकाम्या माणसाला उघड केले. त्याला जाणवले की त्यांच्यातील संबंध केवळ शारीरिक नव्हता, तर त्या क्रूर महानगराच्या वेदना आणि एकाकीपणात एकमेकांना ओळखणाऱ्या आत्म्यांचा प्रतिध्वनी होता. त्याच्या परिपूर्ण सार्वजनिक जीवनातील फरक आणि त्याच्या कुटुंबाच्या आश्रिताची इच्छा बाळगताना त्याला जाणवणारा नैतिक आढास हृदयद्रावक अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. तो तिला जगापासून वाचवू इच्छित होता, परंतु त्याला माहीत होते की त्या क्षणी तो तिच्यासमोरील सर्वात मोठा धोका होता. पालकांच्या वेशातला लांडगा जो तिच्या आत्मसमर्पणासाठी आसुसला होता. अंजली तिच्या गावाबद्दल, तिच्या प्रदेशातील मुलांना शिकवण्याच्या तिच्या स्वप्नाबद्दल आणि तिच्या विधवा आईला तिने कमावलेल्या थोड्या पैशातून मदत करण्याच्या दबावाबद्दल बोलू लागली. समीरने प्रत्येक शब्द अशा लक्षपूर्वक ऐकला ज्याने त्याने कधीही कोणत्याही संचालक
मंडलाला दिले नव्हते. तिच्या आदर्शांच्या शुद्धतेने आणि तिच्या चारित्र्याच्या ताकदीने मोहित झाले होते. त्याला तिच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरण्याची जबरदस्त इच्छा वाटत होती. ती दान म्हणून नव्हे तर त्या स्त्रीच्या वेदीवर अर्पण म्हणून. तथापि पकडले जाण्याची भीती आणि सामाजिक न्याय त्याच्या सर्वात गर्द आणि सर्वात उत्कट आवेगांवर सतत ब्रेक लावत होता. त्यांचे खाजगी जीवन एक शांत रणांगण बनले, जिथे प्रत्येक जेवण सामान्यतेचे एक नाटक होते जे दोघांसाठी जवळजवळ असह्य लैंगिक तणाव लपवत होते. त्यांनी स्पर्श करणे टाळले, परंतु त्यांचे पाय टेबलाखाली एकमेकांना शोधत होते आणि त्यांच्या डोळ्यांत इच्छांचे युद्ध सुरू होते जे काही सेकंद टिकले, परंतु भूगर्भीय युगांसारखे वाटले. कामुक संबंध तो पाणी पिताना तिच्या मानेची हालचाल पाहण्याच्या पद्धतीने किंवा तो चिडला तेव्हा त्याच्या के नरोटेड धमनीची धडधड पाहण्याच्या पद्धतीने होता. ते असा खेळ खेळत होते जिथे पराभव निश्चित होता, परंतु सामान्यातील ॲड्रेनालाईन सोडून देणे इतके घोड होते. समीर त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करू लागला. उपाध्यक्षांना महत्त्वाच्या बैठकींमध्ये पाठवू लागला जेणेकरून तो अंजलीला तिच्या घरगुती दिनचर्येत कसे चालते हे पाहण्यात आणखी 1 तास घालवू शकेल. त्याच्या पेंटहाऊसची भौतिक विलासिता आता त्याच्या हृदयात घडणाऱ्या खर्या नाटकासाठी इच्छा आणि निराशेचा एक नाटक, फक्त एक स्वस्थ पार्श्वभूमी वाटत होती. त्याला आश्चर्य वाटले की तिला त्याच्यावर असलेली शक्ती माहीत आहे का. तिला हे कळले आहे की तिच्याकडून एक साधे स्मित कोणत्याही 7 अंकी वार्षिक बोनसपेक्षा जास्त आहे का. त्याची असुरक्षितता ही त्याची नवीन वास्तविकता होती आणि त्याने ते त्याच तीव्रतेने स्वीकारले, ज्या तीव्रतेने त्याने एकेकाली नफा आणि कॉर्पोरेट कार्यक्षमता स्वीकारली होती. अंजली देखील बदलत होती. तिचा लवचिक आनंद त्या अप्राप्य पुरुषासाठी फुलणाऱ्या निषिद्ध प्रेमामुळे निर्माण झालेल्या उदासीनतेसह रंगला होता. तिला तिच्या संरक्षकाची इच्छा केल्याबद्दल, तिच्या मैत्रिणीच्या विश्वासघाताबद्दल दोषी वाटले, परंतु तिचे हृदय कृतज्ञतेच्या नियमांचे किंवा सामाजिक परंपरांचे पालन करत नव्हते. पेंटाहाऊसच्या थंड प्रकाशाखाली तिच्या त्वचेवरील चमक अधिक तीव्र दिसत होती. समीरच्या प्रत्येक विचारात उपस्थितीमुळे आता एक प्रकाश उबदार होत होता. ते एका कडेला होते आणि दोघांनाही माहीत होते की पडझड जितकी नेत्रदीपक असेल तितकीच ती सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी वेदनादायक असेल. सामाजिक न्यायाची भीती सतत त्यांच्या मनात होती, जी त्यांना आठवण करून देत होती की बाहेरील जग एका 35 वर्षांच्या सीईओला एका 20 वर्षांच्या इंटर्नशी संबंध जोडल्याबद्दल माफ करणार नाही. समीरच्या सहकार्यांना त्याचे लक्ष विचलित झाल्याचे आधीच लक्षात आले होते आणि मुंबईच्या खास क्लबमध्ये इन्व्हेस्टमेंट शार्कच्या एकाकीपणाबद्दल अफवा पसरत होत्या. माहीत होते की त्याला एक निर्णय घ्यावा लागेल. एकत्र तो अंजलीला त्याच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकेल किंवा त्याला त्याच्या कारकिर्दीचा नाश करणाऱ्या वादळाला सामोरे जावे लागेल. पण प्रत्येक वेळी जेव्हा त्याने तर्कसंगत राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या जायच्या सुगंधाने त्याला पुन्हा इच्छा आणि शुद्ध अतार्किकतेच्या क्षेत्रात आणले. तो तिला लायब्ररीच्या सोफ्यावर झोपताना तिच्या छातीवर एक उघडे पुस्तक, काचेतून परावर्तित होणारे शहराचे दिवे आणि तिच्या भोवती जवळजवळ दैवी आभा निर्माण करताना पाहत होता. समीरला त्याच्या रक्तात एक मालकीची संरक्षणात्मक भावना उमटत होती. तिला त्याच्या स्वतःच्या वासनेसह सर्व गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्याची गरज होती, परंतु अशा सौंदर्यापुढे देह कमकुवत होता. तो जवळ आला आणि तिच्या शरीरावर काश्मीरी ब्लंकेटने झाकला. त्याच्या बोटांनी चुकून तिच्या मानेची त्वचा घासली, ज्यामुळे त्याच्या संपूर्ण अस्तित्वात उष्णतेची लाट पसरली. हे असे निंदनीय खाजगी जीवन होते जे त्याने जगापासून लपवले होते. शहरातील सर्वात शक्तिशाली पुरुष एका मुलीला शरण गेला जिच्याकडे फक्त त्याचे हृदय होते. जेव्हा त्याच्या बहिणीचा फोन आला तेव्हा तणाव अशा टप्प्यावर पोहोचला की त्याला अंजलीला घेऊन जाण्यासाठी ती 2 दिवसांत परत येईल आणि तिला विद्यापीठात घेऊन जाईल. वेळ संपत चालला होता आणि परिणामांच्या भीतीची जागा इच्छेच्या तीव्रतेने घेऊ लागली, ज्यामुळे हवेत आता नाही तर कधीच नाही असे वातावरण निर्माण झाले जे विजेने भरलेले होते. ते एकमेकांना पूर्वीपेक्षा जास्त टाळत होते, परंतु शांतता इतकी जड होती की दडपलेल्या आकर्षणाच्या
दबावाखाली पेंटहाऊसच्या भिंती कोणत्याही क्षणी फुटतील असे वाटत होते. मोहाचा खेळ त्याच्या कलसाला पोहोचत होता आणि खोटे बोलणे त्यांना सत्यापासून वाचवण्यासाठी पुरेसे नव्हते. त्याच्या बहिणीच्या आगमनापूर्वीच्या शेवटच्या रात्री पाऊस थांबला, परंतु तर्क आणि उत्कटतेच्या अंतिम संघर्षाच्या आश्वासनाने हवा जड होती. समीरला ती बाल्कनीत सापडली. खाली शहर बनावट हिर्यांच्या गालिच्यासारखे चमकत होते आणि त्याला माहीत होते की तो तिला कसे वाटते ते न सांगता जाऊ देऊ शकत नाही. तो सीईओ म्हणून नाही तर ज्या माणसाच्या भावनिक मृत्यूसारख्या झोपेतून जागृत झाला होता, तो माणूस वास्तवाची झलक पाहण्यासाठी सर्व काही धोक्यात घालण्यास तयार होता. अंजलीने वळून पाहिले आणि तिच्या डोळ्यात त्याला जे दिसले ते भय नव्हते, तर त्या आलिशान पेंटहाऊसच्या अंधारात त्यांची वाट पाहत असलेल्या निंदनीय नशिबाचा शांत स्वीकार होता. बाल्कनीतील शांतता इतकी दाट होती की समीरच्या श्वासांचा आवाज मर्यादित जागेत मेघगर्जनासारखा वाटत होता. तो आता अंतर सहन करू शकला नाही आणि त्याने त्यांच्यामधील जागा बंद केली. त्याचे हात अंजलीच्या चेहऱ्यावर इतक्या तीव्रतेने पडले की तो आता लपवू शकला नाही. तो स्पर्श म्हणजे आठवडे दडपलेल्या इच्छा आणि गुप्त नजरेतून दबलेल्या स्फोटाचा स्फोटक होता. अंजलीने डोळे मिटले. समीरच्या तलहातांच्या उबदारपणाला शरण गेली. त्याचा अधिकार अशा एका असुरक्षिततेत रूपांतरित झाला ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती की इतक्या शक्तिशाली माणसामध्ये आहे. त्या क्षणी पाप हा एक अमूर्त शब्द नव्हता, तर एक स्पष्ट वास्तव होते जे मुंबईच्या चंद्रप्रकाशात त्यांच्या जवळ जोडलेल्या ओठांमध्ये स्पंदित होते. तथापि पेंटहाऊस इंटरकॉमच्या कर्कश आवाजाने इच्छेचा कलस क्रूरपणे खंडित झाला. एक तांत्रिक आवाज जो कामुक वातावरणातून बर्फाच्या पात्यासारखा होता. समीर निराशेने ओरडला, परंतु सुरक्षा रक्षकांनी आग्रह धरला आणि जाहीर केले की राहुल नावाचा एक माणूस लॉबीमध्ये आहे. त्याने कुटुंबाचे कर्ज घेतले आणि अंजलीशी ताबडतोब बोलण्याची मागणी केली. अंजलीचे रक्त थंड झाले आणि गावापासून तिचा पाठलाग करणाऱ्या अत्याचारी दाव्याचे नाव ती कुजबुजत होती. भूतकाळ, त्याच्या सर्व क्रूरता आणि हिंसाचारासह समीरने बाहेरील जगापासून तिचे रक्षण करण्यासाठी बांधलेल्या आलिशान अभयारण्यात घुसला होता. समीरला यापूर्वी कधीही अनुभवलेला नसलेला संरक्षणात्मक क्रोध जाणवला. ज्या स्त्रीवर तो मनापासून प्रेम करतो, त्या स्त्रीला स्पर्श करण्याची हिंमत करणाऱ्या कोणत्याही धोक्याचा नाश करण्याची गरज होती. तो स्वतः लॉबीमध्ये गेला. सुरक्षा प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करून अंजली त्याच्या मागे थरथर कापत होती. तिच्या दोघांचेही जीवन उद्ध्वस्त करू शकणाऱ्या संघर्षाची भीती होती. संगमरवरी हॉलमध्ये पोहोचल्यावर राहुल तिथे होता. एक असभ्य आणि आक्रमक व्यक्तिमत्व जो आजूबाजूच्या भव्यतेशी हिंसकपणे तुलना करत होता. अंजलीच्या सन्मानाबद्दल आणि तिने स्वतःच्या शरीराने देय असलेल्या कर्जाबद्दल ओरडत होता. हे दृश्य एक संभाव्य सार्वजनिक घोटाळा होते. प्रभावशाली रहिवासी भयानक आणि विकृत कुतूहलाच्या मिश्रणाने सर्व काही पाहत होते. राहुलने अंजलीकडे धाव घेतली. तिला पकडण्यासाठी त्याचा हात वर केला, पण समीरने एका अढळ भिंतीच्या बलावर स्वतःला त्यांच्यामध्ये उभे केले. सीईओने वाटाघाटी करणारे शब्द वापरले नाहीत. त्याने त्याच्या शारीरिक उपस्थितीचा आणि पूर्ण अधिकाराचा वापर करून आक्रमकाला एका बर्फाळ तिरस्काराच्या नजरेने वश केले. तिला स्पर्श करा आणि मी हमी देतो की तुम्ही पहाटेच्या आधी या देशातून गायब व्हाल, समीर म्हणाला. त्याचा मंद, प्राणघातक शांत आवाज शांत लॉबीमधून प्रतिध्वनित होत होता. समीरची सुसंस्कृत शक्ती आणि राहुलची आदिम क्रूरता यांच्यातील फरक हा संघर्षाचे मूर्त स्वरूप होता, ज्याला अंजली ग्रामीण भागातील तिच्या लहानशा गावातून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. घाबरलेल्या पण तरीही संतापाने प्रेरित झालेल्या आक्रमकाने सर्वांना ओरडून ऐकवण्यास सुरुवात केली की महान समीर देशमुख त्याच्या पेंटहाऊसमध्ये गावातील संधीसाधू लपून बसला आहे. काही रहिवाशांच्या सेलफोनच्या फ्लेंज बंद होऊ लागल्या. ज्याने तो क्षण कैद केला जेव्हा एका अज्ञात मुलीमुळे अब्जाधीशांची निर्दोष प्रतिष्ठा चिखलात ओढली जात होती. समीरला त्याच्या शेजारी आणि सहकार्यांच्या टीकात्मक नजरेचे वजन जाणवले, परंतु आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईच्या उच्चभ्रू लोकांच्या मताचा त्याच्यासाठी काहीही अर्थ नव्हता.
त्या रिकाम्या अस्तित्वात खरोखर काय महत्त्वाचे आहे याबद्दल पूर्णपणे स्पष्टतेने हास्यास्पद दिसण्याची भीती बदलली. उपस्थित सर्वांना धक्का देणाऱ्या एका हावभावात समीरने अंजलीचा हात घट्ट धरला. दूरच्या संरक्षक म्हणून नाही तर पूर्ण जोखीम घेणाऱ्या जोडीदाराच्या रूपात. त्याने थेट सेल फोन के अमेरियांकडे आणि आक्रमकाकडे पाहिले. त्याचा आवाज आता अशा प्रकारे प्रक्षेपित झाला की सर्वांना त्याचे सत्य स्पष्टपणे ऐकू येत होते. अंजली तुमचे काही देणे घेणे नाही. या शहरात किंवा त्या पलीकडे कोणाचेही देणे घेणे नाही. ती मी निवडलेली स्त्री आहे आणि तिच्यावर केलेला कोणताही गुन्हा माझ्यावर आणि मी ज्यांच्या बाजूने उभा आहे त्या सर्वांवर थेट हल्ला मांडला जाईल. सार्वजनिक कबुली समीरच्या परिवर्तनाचा कलस होता. संपूर्ण शरणागतीची कृती घ्याने त्याच्या शीतलतेचा मुखवटा फाडून टाकला. लॉबीमधील तणाव, रूढीवादी मराठा परंपरा आणि प्रतिष्ठेपेक्षा प्रेमाला जास्त किंमत आहे असे ठरवणाऱ्या पुरुषाच्या धाडसातील संघर्ष. राहुलला हे लक्षात आले की कॉर्पोरेट महाकाय व्यक्तीविरुद्ध त्याच्याकडे काहीच शक्ती नाही, म्हणून तो सुरक्षा रक्षकांच्या नापसंतीपूर्ण नजरेसमोर मागे हटला, जे त्याला आता जबरदस्तीने आवारातून बाहेर काढण्यासाठी पुढे येत होते. अंजली शांतपणे रडली, भीतीने नाही, तर तिच्या आत्म्याला आणि केवळ तिची उपयुक्तता किंवा सौंदर्यालाच नव्हे तर तिच्या आत्म्याला किंवा सौंदर्याला पाहणाऱ्या व्यक्तीने तिला पाहिले आणि त्याचे रक्षण केले म्हणून ती शांत झाली. घोटाळा बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गप्पाटप्पा शहरात पसरल्या, परंतु त्यांना गुदमरणारे रहस्य अखेर प्रकाशात आले. विषारी धुराप्रमाणे त्यांच्या मागे येणाऱ्या कुजबुज आणि तिरस्कारपूर्ण नजरेकडे दुर्लक्ष करून समीरने तिचा हात सोडला नाही. आरशाच्या केबिनमध्ये शांतता वेगळी होती. ती आता दडपशाहीची शांतता नव्हती, तर सर्व सामाजिक अडथळ्यांना पार करणाऱ्या संबंधाच्या विजयाची शांतता होती. त्याने तिला घट्ट मिठीत घेतले. तिचा चेहरा तिच्या गल्ल्यात लपवला. भीतीच्या घामाच्या धातूच्या वासात मिसळलेला चमेलीचा सुगंध श्वास घेतला जो आता विरघळत होता. पूर्वीच्या आयुष्याच्या क्षयात जी इच्छा एकेकाली पाप होती ती आता एकमेव पवित्र गोष्ट वाटत होती. त्याला जाणवले की तिचे रक्षण करताना त्याने स्वतःच्या सार्वजनिक प्रतिमेच्या सुवर्ण तुरुंगातून स्वतःला मुक्त केले आहे. ही किंमत तो देण्यास तयार होता. अंजलीने त्याच्याकडे कौतुकाने पाहिले, ज्याचा त्याच्या बँक खात्याशी काहीही संबंध नव्हता, तर सर्वांसमोर असुरक्षित राहण्याचे धाडस असलेल्या माणसाशी होता. पापाचा कलस मुक्तीचा कलस बनला होता. ज्याने हे सिद्ध केले की देखाव्यांनी चालवलेल्या जगात संपूर्ण शरणागती हाच खरा विजय आहे. ते परिणामांना तोंड देण्यास तयार होते, कारण त्यांना माहीत होते की त्यांच्याकडे जे आहे ते कोणत्याही आर्थिक साम्राज्यापेक्षा अधिक वास्तविक आहे. जेव्हा ते आत परतले तेव्हा छत आता थंड किंवा अव्यक्त वाटत नव्हते. ते फक्त नवीन आणि प्रामाणिक नियमांनुसार नवीन जीवन सुरू करण्याच्या तयारीसारखे वाटत होते. पावसाळी वादळ निघून गेले होते. स्वच्छ हवा मागे सोडून गेले होते आणि भविष्यातील रस्ता कठीण असला तरी ते एकत्र चालतील असे आश्वासन दिले होते. समीर देशमुख ज्याने जगाला संख्येच्या माध्यमातून पाहिले, त्याला शेवटी समजले की अंजलीच्या आनंदात परिणाम करणारे एकमेव समीकरण महत्त्वाचे होते. इच्छाशक्तीच्या तर्कशक्तीवर विजय झाला आणि भावनिक थकव्याच्या त्या क्षणी त्यांना माहीत होते की मुंबईच्या राखाडी जगात काहीही पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. दुसऱ्या दिवशीच्या बातम्या क्रूर होत्या, ज्यात समीर एका महत्त्वाकांक्षी तरुणीबद्दल आपले डोके गमावलेल्या पुरुषाच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते, परंतु त्याने त्या पूर्णपणे उदासीनतेच्या हास्याने वाचल्या. अनावश्यक प्रतिमा संकटासाठी बलीचा बकरा म्हणून त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भागीदारांच्या हालचालींची अपेक्षा करून त्याने मुख्य होल्डिंग कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. सामाजिक शिक्षा कठोर होती. विशेष कार्यक्रमांना आमंत्रणे थांबली आणि जुने मित्र दुपारी सावलीसारखे गायब झाले, ज्यामुळे केवळ सत्तेवर आधारित युतींची निरर्थकता उघड झाली. तथापि समीरला शेवटच्या वेळी त्या आलिशान कार्यालयातून बाहेर पडल्याच्या क्षणाइतके मोकळे वाटले नाही. फक्त त्याच्या आठवणी आणि त्याचा नवीन उद्देश घेऊन गेला. अंजली समीरच्या उर्वरित संपत्तीवर जगणारी
ट्रॉफी पत्नी बनली नाही. ती अशा वास्तविक बदलामागील प्रेरक शक्ती बनली जी त्याने कधीही कल्पना केली नव्हती की तो साध्य करू शकेल. त्याच्या पाठिंब्याने तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि नवीन शैक्षणिक पायाचे नेतृत्व हाती घेतले. ज्ञाने पूर्वीच्या महामंडलाला ग्रामीण भागातील मुलींसाठी आशेचा किरण बनवले. तो मुंबईच्या तांत्रिक जगमगाटापासून दूर असलेल्या साध्या वर्गात तिचे व्याख्यान पाहत होता आणि कोणत्याही अब्ज डॉलर्सच्या विलिनीकरणाने त्याला कधीही दिलेला अभिमान वाटला नाही. त्यांचे नाते एका खोल आणि आदरयुक्त प्रेमात विकसित झाले, जिथे सुरुवातीच्या कामुक तणावाचे रूपांतर जगाच्या प्रतिकूल परिस्थितींना तोंड देताना अतूट सहभागात झाले. अत्याचारी माजी दावेदाराने ब्लॅकमेल करण्याचा शेवटचा प्रयत्न केला, परंतु समीरला कळले की आता तो लफड्याची भीती बाळगणारा माणूस नाही, तर स्वच्छ हातांनी आणि स्पष्ट विवेकाने कसे लढायचे हे जाणणारा माणूस आहे. समीरचा सामाजिक पतन खरं तर त्याचा आध्यात्मिक उदय होता, एक निश्चित परिवर्तन जे त्याला उच्च समाजाच्या निंदकतेपासून वास्तविक जीवनाच्या चैतन्याकडे घेऊन गेले. त्याने त्याचे इटालियन कट सूट साध्या शर्टसाठी आणि पेंटहाऊसच्या शांततेसाठी बदलले आणि ग्रामीण भागात शिक्षणाच्या भविष्याबद्दल सतत हास्याचा आवाज आणि उत्पादक चर्चा केल्या. सोनेरी तृंग विकला गेला आणि नफा अशा शाळा बांधण्यासाठी निर्देशित केला गेला जिथे पूर्वी फक्त गरिबी आणि संधींचा अभाव होता. अंजलीने तिची शुद्धता बालिश भोलेपणासारखी नव्हे तर एक शहाणपण म्हणून जपली, जी आता फाउंडेशनच्या धोरणात्मक निर्णयांना मार्गदर्शन करते. हे सिद्ध करते की नीतिमत्ता स्वतःच्या मार्गाने फायदेशीर असू शकते. तिने समीरकडे तिला विकत घेतलेल्या माणसा म्हणून नव्हे तर जगात स्वतःचा मार्ग तयार करण्यासाठी तिला सक्षम करणाऱ्या भागीदार म्हणून पाहिले. सामाजिक अपेक्षांविरुद्ध त्यांनी बनवलेले नवीन निषिद्ध युती ही इच्छा ही एका ठोस नैतिक बांधणीचा प्रारंभ बिंदू कशी असू शकते याचे सर्वात प्रेरणादायी उदाहरण बनले. त्यांनी हे सिद्ध केले की प्रेम जेव्हा खरे असते तेव्हा ते गुलाम करत नाही, तर त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांच्या मर्यादा आणि भीतींपासून दोघांनाही मुक्त करते. समीरचे परिवर्तन इतके पूर्ण होते की त्याला फक्त भांडवल आणि रिकाम्या दर्जाच्या संचयापेक्षा काहीतरी अधिक शोधणाऱ्या तरुण नेत्यांसाठी मार्गदर्शक म्हणून पाहिले जाऊ लागले. त्याला कळले की खरी संपत्ती म्हणजे असुरक्षित राहण्याची क्षमता आणि त्याच्या आयुष्यातील हरवलेले तेज इतरांची खरोखर काळजी घेण्याच्या क्षमतेमध्ये आहे. अंजली त्याची मने राहिली, ती स्त्री जिने त्याच्या जगात रंग परत आणला आणि त्याला शिकवले की चमेली आणि ओल्या मातीचा सुगंध कोणत्याही डिझायनर परफ्यूमपेक्षा जास्त मौल्यवान आहे. त्यांनी असे जीवन निर्माण केले जिथे पारदर्शकता हा एकमेव नियम होता आणि आनंद हा यशाचा एकमेव स्वीकार्य निकष होता. शेवटी निकाल दुर्दैवामुळे नाही तर एका माणसाच्या धाडसामुळे धक्कादायक होता, ज्याने एक साम्राज्य सोडून दिले आणि एक आत्मा आणि प्रेम मिळवले जे कालाने नष्ट करू शकत नव्हते. त्याला दोषी ठरवणारा समाज आता त्याच्याकडे गुप्त मत्सराने पाहत होता. त्याला हे जाणवत होते की त्याला असे काहीतरी सापडले आहे जे पैशाने कधीही खरेदी करता येत नाही. मनाची शांती. अंजली आणि समीर पुण्याच्या रस्त्यांवर सामान्य नागरिक म्हणून फिरत होते, परंतु अशा सन्मानाने जे निषिद्ध प्रेम जगणाऱ्यांकडून निर्माण झाले होते आणि त्यातून अधिक मजबूत आणि मानवीय उदयास आले होते. सीईओचा पतन निःसंशयपणे अशा माणसाचा जन्म होता ज्याला शेवटी पूर्णता या शब्दाचा अर्थ समजला. त्यांची कहाणी सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये आणि गावांच्या गल्लीबोलात एक आख्यायिका बनली, आठवण करून देणारी की इच्छेला कोणतेही नियम नसतात, परंतु प्रेमात सर्वात थंड हृदयांनाही सोडवण्याची शक्ती आहे. समीर क्षितिजाकडे पाहत होता, आता बुलेटप्रूफ काचेतून नाही, तर त्याच्या चेहऱ्यावर वारा जाणवत होता आणि अंजलीचा हात त्याच्या हाताशी गुंतलेला होता, कोणत्याही नवीन आव्हानासाठी तयार होता. तो माणूस राहिला नव्हता ज्याच्याकडे सर्वस्व होते आणि त्याला काहीही जाणवत नव्हते. आता त्याच्याकडे आवश्यक असलेले सर्व काही होते आणि त्याच्या नसांमध्ये संपूर्ण विश्वाची धडधड जाणवत होती. याचा परिणाम म्हणजे अशा प्रवासाची सुरुवात जिथे इच्छा आणि तर्क शेवटी परिपूर्ण आणि शाश्वत सुसंवादात चालले.
जर इच्छा गुंतलेली असेल तर तुम्ही विश्वासघात माफ कराल का? जर तुम्ही कधीही निषिद्ध प्रेम अनुभवले असेल तर इच्छेला कोणतेही नियम नसतात अशी टिप्पणी करा. अधिक सत्य आणि धक्कादायक कथांसाठी सदस्यता घ्या.